इलू इलू 1998 हा मूव्ही जो आहे फायनली रिलीज झालेला आहे बघा. जसं की तुम्ही थंबनेलवरती बघितलंच असेल की मी या मूव्हीविषयी लिहिलं आहे बघा की निराशाच हाती. आता हे लिहिण्याचं कारण काय आहे, तर जी मराठी चित्रपटाची परिस्थिती आहे बघा त्यावरूनच मी तसं लिहिलेलं आहे. कारण की काल जेव्हा मी मुक्काम पोस्ट देवाचं घर हा चित्रपट हा मूव्ही बघायला गेलो, तेव्हा मोजून आम्ही 5 ते 6 जण होतो. 5 ते 6 जणांसाठी बरं झालं त्यांनी शो चालू केला. नाहीतर कालचाही शो जे आहे बघणं झालं नसतं आणि त्याचाही रिव्ह्यू काही टाकणं झालं नसता. थँक्स टू द आता म्हणता येईल की चित्रपटाचे ते थिएटर ओनरला म्हणता येईल खरं तर थँक्स टू द. आणि आता राहिला प्रश्न आजचा, तर आज इलू इलू 1998 हा चित्रपट मी बघितला. सॉरी बघितला नाही, बघण्यासाठी गेलो होतो. परंतु जवळपास 2 ठिकाणचे शोज जे आहेत ते कॅन्सल झाले. पहिल्या ठिकाणी मी गेलो तर त्या ठिकाणी मोजून आम्ही 3 जण असल्यामुळं मला धरून 3 जण असल्यामुळं शो काही चालूच केला नाही बघा. ऑडियन्सच नाही मराठी चित्रपटाला कुठून चालू करतील. आणि त्यानंतर परत दुसऱ्या ठिकाणी मी जाऊन ट्राय केलं, तर त्याही ठिकाणी मोजून मी एकटा असल्यामुळं त्याही ठिकाणी शो जे आहे ते चालू करण्यात आला नाही. कोणत्याच ठिकाणी मराठी चित्रपटांना ऑडियन्स दिसत नाही बघा. मी मागं आता 2-4 चित्रपटाविषयी खरंच सांगायला गेलं, सर्वात पहिले मी मागे फर्स्ट क्लास दाभाडे बघायला गेलो. त्यावेळेस ही चित्रपटाला ऑडियन्स नव्हती. मिशन अयोध्येला गेलो तर मिशन अयोध्येला तरी छत्रपती संभाजीनगरचा चित्रपट असल्यामुळं आणि जवळपास पहिले 1-2 दिवस असल्यामुळं बऱ्यापैकी ऑडियन्स होती. परंतु आताचे जे 1-2 चित्रपट सांगायला गेलं, कालचा एक झालं मुक्काम पोस्ट देवाचं घर आणि आजचा मिशन अयोध्या, तर ऑडियन्सच नाही बघा. मराठी ऑडियन्स मराठी चित्रपटांना जातच नाही आहे. भलेही चित्रपट खराब असो, परंतु ऑडियन्स जर गेली तर थिएटर मालक नक्कीच चित्रपट लावतील ना, परंतु ऑडियन्स जातच नाही आहे बघा. आणि हेच परत इलू इलू 1998 सोबतही घडताना दिसत आहे. आता मी म्हणत नाही की हा चित्रपट कसा आहे व कसा नाही. आता या चित्रपटाचा रिव्ह्यू तर मी काही करू शकणार नाही बघा, कारण की आता मी बघितलाच नाही तर काय रिव्ह्यू करू. थोडेफार रिव्ह्यूज बघितले आहेत मी, एक मिक्स टू निगेटिव्ह रिव्ह्यूज आलेले आहेत बघा. मोठमोठे क्रिएटर आहेत मराठीमधले ज्यांनी की चित्रपटाला निगेटिव्ह रिव्ह्यूज दिले. तर तुमचं मतही नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, याबद्दल तुम्हाला काय वाटतं काय नाही. थँक्यू.